नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 19 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वप्रथम ज्यांची जन्मतारीख 19 सप्टेंबरची आहे, त्यांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय नीट, व्यवस्थित, टापटीप अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. राहणीमान अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं आणि टापटीप असतं. खास करून या ज्या व्यक्ती असतात, जास्त फॅशनेबल वगैरे दिसत नाही, परंतु राहणीमान अगदी आटोपशीर अशा प्रकारचं असतं. यांची जे बौद्धिक असतं ते अतिशय उत्तम दिसून येतं. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूपच चांगली असते. चिकित्सक असतात, छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये खूप विचार करणारे असतात. या व्यक्तींना जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान हे अतिशय उत्तम असतं, चोखंदळ असतात, प्रॅक्टिकल असतात. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे याचे यांना ज्ञान उत्तम प्रकारे असतं. छोटीच्या छोटी वस्तू जरी घ्यायची झाली तर तरी त्याची उपयोगितता जीवनामध्ये किती आहे ते पाहूनच त्या संदर्भातला विचार करतील. एकंदरीत ह्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यवहारी असतात. पैशाची किंमत त्यांना अगदी लहानपणापासूनच माहीत असते. त्यामुळे पैसे विनाकारण खर्च करणार नाही. याचप्रमाणे पैसे इन्व्हेस्ट करण्याची किंवा पैसे कमावण्याचं जे ज्ञान असतं ते सुद्धा त्यांना उपजतच असतं. साधारणतः या ज्या व्यक्ती असतात, या व्यक्ती छोट्या-मोठ्या गोष्टी सुद्धा अगदी चिकित्सकपणे करणाऱ्या असतात. तसं पाहिलं तर ह्या भावनाशील सुद्धा असतात. भावनिक बंध सुद्धा यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. यांची बौद्धिक जे असते ते अतिशय सूक्ष्म असते. खास करून या ज्या व्यक्ती असतात, या फायद्याशिवाय सहसा काही करत नाही. एखाद्या गोष्टीमध्ये जर फायदा असेल तरच त्या गोष्टी करण्याकडे ह्यांचा कल राहतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या व्यक्ती असतात, ह्या व्यक्ती अगदी सरळ-सरळ असतात. कधी-कधी यांचं वागणं बोलणं हे तिखट तुम्हाला जाणवू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं बोलणं. भाषेवर उत्तम प्रभुत्व यांचं दिसून येतं. कुठल्याही प्रश्नाबद्दलचं उत्तर यांच्याकडे नेहमी तयार असतं. एखादी गोष्ट करायची झाली तर ते नीट विचारपूर्वक करतील. थोडासा वेळ घेतील. बऱ्याच वेळेस त्यांना एखादा निर्णय घेताना थोडासा वेळ लागू शकतो. परंतु एकदा निर्णय घेतला की तो पूर्ण करून दाखवतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचे निर्णय सहसा चुकत नाही. पण निर्णय क्षमता ही थोडी जास्त असते किंवा वेळ जास्त घेतात. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास खास करून पाठीचे आणि पोटाचे त्रास होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. याचप्रमाणे भावनेचं सुख यांना थोडंसं कमी मिळतं. म्हणजे भावनाशी न जमणं, न पटणं किंवा त्यांच्या जीवनात वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतात. ज्या स्त्रिया आहेत त्यांना पाठीच्या पोटाचे त्रास, खास करून गर्भाच्या संदर्भातले त्रास, ज्यावेळेस गर्भधारणा होते त्यावेळेस सुद्धा स्वतःला जपणं थोडंसं जास्त महत्त्वाचं ठरतं. 19 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांना ज्यावेळेस ते स्वतःचं काही जमीन वगैरे घ्यायला जातात किंवा स्थावर मालमत्ता घ्यायला जातात, त्यावेळेस सुद्धा थोड्याशा त्रासांना तोंड द्यावं लागतं. स्थावर मालमत्तेचं सुख थोडंसं कमी यांच्या बाबतीत दिसून येतं. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात, डिप्लोमसी यांच्याकडे खूप चांगली असते. म्हणजे आपला मुद्दा समोरच्याला नीट समजावून सांगणं, ओघवत्या वाणीत तो पटवून देणं, त्याचा हातखंडा यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्ती बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असतात, खूपच ॲक्टिव्ह असतात. परंतु आरोग्याची साथ थोडीशी कमी लागते, कारण फिटनेस यांचा थोडासा कमी असतो. जास्त अंगमेहनत त्यांना सोसवत नाही. जास्त अंगमेहनत केली की लवकर मलूल होतात, थकून जातात. तर फिटनेसकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. स्कूल कॉलेजमधलं एज्युकेशन अगदी सहजपणे पूर्ण करतात. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात, यांना कमिशनच्या संदर्भातले बिझनेसेस किंवा ज्या ठिकाणी बोलणं आहे, ज्या ठिकाणी ज्ञानाचे जी क्षेत्र आहेत, ही यांनाच परवडतात म्हणा किंवा ज्यांच्यामध्ये ते रमतात आणि त्यामध्ये स्वतःचं करिअर करतात. टीचिंग फॅकल्टी, हॉटेल इंडस्ट्री, टूर्स अँड ट्रॅव्हल्स इंडस्ट्री, फायनान्स याच्यामध्ये हे यांचं करिअर करतात. या ज्या व्यक्ती असतात, या व्यक्ती एकमार्गी जीवन जगणं पसंत करतात. म्हणजे रिस्क घेणं यांना सहसा आवडत नाही. त्यामुळे या व्यक्ती नोकरी करणं आणि बिझनेसच्या संदर्भात कमिशनचे धंदे करणं यांना आवडतं. येणारं संपूर्ण जे वर्ष आहे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. खास करून येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला करिअरच्या संदर्भात काही नवीन-नवीन संधी मिळू शकतील, की ज्या शुभफलदायी असतील. नक्की त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीतच येणारं वर्ष म्हणजे जवळ-जवळ एप्रिल 2025 पर्यंतचा जो कालावधी आहे, हा कालावधी तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. खाण्यापिण्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल झाला तर यांना पोटाचे त्रास लवकर सुरू होतात. याकडे म्हणजे खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. तर मित्रांनो, हे होतं
19 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.